Okay, now we are going to see what is escape velocity. आतापर्यंतचा आपण काही पार्ट बघितला. Variation of the gravitational acceleration due to surface, due to अजून काय height, due to depth, असे तिन्ही पार्ट आपण बघितले. आता एक तुम्हाला काल मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरच्या वेळेला की आपल्याला आता एक शेवटचा पॉईंट बघायचा थेरोटिकल एस्केप वेलॉसिटी. त्यानंतर आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करणार. तर प्रॉब्लेमला पण आपण डायरेक्टली स्टार्ट नाही करणार, त्याच्या आधी काही मी कॅल्क्युलेशनच्या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतरच आपण स्टार्ट करणार आहे. ओके, ठीक आहे. आपण आता लिहून घ्या हेडिंग एस्केप वेलॉसिटी. ओके, एस्केप वेलॉसिटी. आता याची डेफिनेशन मी तुम्हाला पुढे सांगतो, त्याच्या आधी आपण त्याचा एक बेसिक हळूहळू एक एक पार्ट बघूया. आता बघा, आपल्याला एक माहिती आहे, मी काल मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, इफ द बघू आपण एक पॉईंट, इफ द ऑब्जेक्ट इज थ्रोन इन अपवर्ड डायरेक्शन. काय होईल रे, कोणता पण ऑब्जेक्ट आपण जर का अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो केला, काय होतं, एक हे बघा, असं आपण वरती थ्रो केला तर ऍक्च्युअल मध्ये काय होतं, सुरुवातीला त्याची व्हेलॉसिटी जास्त असते. तो एका सर्टन पॉइंटला येतो, व्हेलॉसिटी त्या ठिकाणी कमी कमी होत असते. व्हेलॉसिटी सगळ्यात पहिले जास्त असते, ती हळूहळू कमी होत जाते. ऑब्जेक्ट एक सर्टन हाईटला जातो, त्या ठिकाणी व्हेलॉसिटी 0 होते आणि 0 झाल्यानंतर तिथून खाली ज्यावेळेला ऑब्जेक्ट यायला लागतो परत व्हेलॉसिटी वाढायला लागते. म्हणजे खालून वरती जात असताना त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन जे असतं ते निगेटिव्ह असतं आणि वरतून खाली येताना ॲक्सेलरेशन जे असतं ते पॉझिटिव्ह असतं. तर आपण बघू, when the object is thrown in the upward direction, its velocity goes on decreasing and becomes 0 at certain height. ओके, जर ऑब्जेक्ट एखादा आपण हवेमध्ये त्या ठिकाणी थ्रो केला तर तो त्या ठिकाणी हळूहळू म्हणजे कमी स्पीडने जाणार वरती, एका ठिकाणी 0 होणार, तिथून परत खाली येणार. पण आपण इथे थांबू, सर्टन हाईटला तो काय होऊन जाईल, व्हेलॉसिटी 0 होऊन जाईल. मग त्या ठिकाणी हाईट किती, ती मॅक्झिमम हाईट किती असेल. आता ॲज पर द कायनॅमॅटिकल इक्वेशन बघा, ॲज पर द कायनॅमॅटिकल इक्वेशन v square is equal to u square plus 2as. v square is equal to u square plus 2as. अजून काय असतं, ac is equal to ut plus half at square. आणि अजून एक अशी 3 असं मी ते लिहून देईल तुम्हाला, 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन जे आपण 8th स्टँडर्डला 9th स्टँडर्डला वगैरे ऑलरेडी बघितलेले. आता या ठिकाणी बघू, ॲट मॅक्झिमम height velocity final, v is the final velocity, that final velocity is 0 at certain height, that is the maximum height. ओके, मग त्या ठिकाणी काय होतंय आपल्याला बघायचं आहे. बघ, अँड मी इथे लिहितो, अँड ॲक्सेलरेशन इज -g, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. खालून वरती चाललेले ना, स्पीड कमी होतो, व्हेलॉसिटी कमी होत जाते, कारण अर्थ त्याला खाली खेचते. मग ॲक्सेलरेशन ॲक्सेलरेशन आहे ते, ठीक आहे, म्हणजे ते कमी व्हेलॉसिटी करतं, असं ॲक्सेलरेशन, दॅट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. देअरफॉर वरचं इक्वेशन काय होईल, 0 स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर 2as, एच्या जागेवर -g, व्हीच्या जागेवर 0. देअरफॉर 0 इज इक्वल टू u स्क्वेअर minus 2gs, therefore u square is equal to 2gs, therefore ac is equal to, s एका बाजूला ठेवला, u square upon 2g. this is equation number 2. suppose this is equation number 1. this is nothing but the maximum height gained by the object. this is maximum height gained
by the object. When object is thrown in upward direction, that is opposite to the म्हणजे अर्थ पासून वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे. ओके, दिस इज द मॅक्झिमम हाईट. हा इथपर्यंत पार्ट झाला. आता एस्केप वेलोसिटी म्हणजे काय? आता लक्षात घ्या, एस्केप वेलोसिटी तुम्हाला सिंपल डेफिनेशन सांगते, ती बोर्डाला लिहिली तरी चालते, बुकमध्ये डायरेक्टली तशी नसेल कदाचित, पण मी तुम्हाला सांगतो ती परफेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघा, एस्केप वेलोसिटी म्हणजे काय माहिती का? एखाद्या ऑब्जेक्टला आपण स्टार्टिंगची इनिशियल वेलोसिटी अशी देतो की इट विल बिकम फ्री फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. This is the velocity given to the object so that the object will become free from the earth's gravitational influence. म्हणजे हे बघा, लक्षात घ्या, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स म्हणजे काय? समजा आपण याला एक थोडीशी एक इनिशियल वेलोसिटी दिली, तो इथपर्यंत गेला, या हाईट पर्यंत आला होता. अजून जास्त इनिशियल वेलोसिटी जास्त देऊ, त्याची हाईट इतकी झाली. पहिल्या केसमध्ये तो इथपर्यंत गेला कारण कमी इनिशियल वेलोसिटी होती दिलेली. आता इनिशियल वेलोसिटी जास्त दिली, त्यांनी जास्त हाईट गेन केली. म्हणजे बघा, मॅक्झिमम हाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इनिशियल वेलोसिटी. दॅट इज द वेलोसिटी गिवन टू द ऑब्जेक्ट. ओके, मग ह्या रूलनुसार काय होणार आहे? जेवढी आपण इनिशियल वेलोसिटी देऊ तितकी जास्त तो हाईट. दिस इज द हाईट गेन, डिस्प्लेसमेंट फ्रॉम द अर्थ सरफेस गेन बाय द ऑब्जेक्ट. मग आता आपल्याला एस्केप वेलोसिटी काय? दिस इज द इनिशियल वेलोसिटी ऑर द वेलोसिटी गिवन टू द ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्टला अशा पद्धतीने वेलोसिटी देत आहे की जेणेकरून ऑब्जेक्ट विल बिकम फ्री फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. ऑब्जेक्ट काय होऊन जाईल? फ्री फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. आता इथून इथपर्यंत फेकल्यावर ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचते म्हणून तो खाली पडून जातोय. मी अशा पद्धतीने वेलोसिटी देणार की तो अशी हाईट गेन करेल की त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा त्या ठिकाणी काही इम्पॅक्टच होणार नाही. एक मिनिट, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीचा काही इम्पॅक्टच होणार नाही. अशा पद्धतीने आपण त्याला इनिशियल वेलोसिटी देणार आहे. दॅट वेलोसिटी गिवन टू द ऑब्जेक्ट, दॅट ऑब्जेक्ट बिकम्स ऑर ऑब्जेक्ट एक्स्केप्स द अर्थ. डायरेक्ट अर्थ पासून तो बाहेरच पडणार आहे, येते लक्षात. म्हणून त्या वेलोसिटीला आपण काय म्हणतो? एस्केप वेलोसिटी. बघू आपण डेफिनेशन काय. द वेलोसिटी गिवन टू द ऑब्जेक्ट such that it will become free from the Earth's gravitational influence. That velocity is called as escape velocity. Are you getting this? This is the velocity given to the object so that it will become free from the Earth's gravitational influence. Gravityच्या influence पासून object free होऊन जातो. अशी जी आपण initial velocity देतो, that velocity is nothing but the escape velocity. Write down this thing. After that we are going to see the basics for the calculation of the examples. ठीक है? Okay, write down. Hello. आता आपण जो पार्ट आहे लक्षात द्या व्यवस्थित. कॅल्क्युलेशन्स फॉर द एक्झाम्पल्स किंवा बेसिक कॅल्क्युलेशन्स कशी करायची आपल्याला बघायचे. त्यातला आता एक पहिला पार्ट बघतो आपण, लॉ ऑफ इंडायसिस. लॉ ऑफ इंडायसिस जर तुम्ही चेक केलं, इट इज इन द मॅथमॅटिक्स फॉर द स्टेट बोर्ड बुक इन 8th स्टँडर्ड. म्हणजे 8th स्टँडर्डला तुम्हाला याचे बेसिक्स बघायला भेटणार आहे. ठीक आहे, त्याचे काही बेसिक रूल आहेत ते आपल्याला बघायचे, जे पुढे जाऊन लागणार आहेत आपल्याला. ओके, बघा. समजा आपण लिहिलं इथं फर्स्ट वन a⁻m into a⁻n, दॅट इज a⁻m + n. इफ द बेस ऑफ द, हे इंडेक्स आहे बघा, इंडेक्स आहे, रेस टू पॉवर 8 मीन्स रेस टू पॉवर a⁻n. जर यांचा बेस सेम असेल तर एकदाच लाईनचा इंडेक्सची ॲडिशन करायची. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण असं लिहिलं 5⁻7 into 5⁻3
देन बेस सेम आहे, इंडेक्सचे ॲडिशन 7 + 3 दॅट विल बी 10. ओके. नाव सपोज डिव्हिजन असेल a raised to n डिवाइड बाय a raised to n. बेस सेम आहे पण डिव्हिजन आहे इथे, मल्टिप्लिकेशन नाही, डिव्हिजन आहे या दोघांची. तर एकदाच लिहायचं m - n. फॉर एक्झाम्पल वरचंच एक्झाम्पल घेऊ आपण, 5 raised to 7 डिवाइड बाय 5 raised to 3 दॅट विल बी, बेस सेम आहे, 7 - 3 दॅट विल बी 4. समजा नंबर 3 आपण बघू, रेस टू पॉवर आहे, रेस टू. लाईकवाईज सपोज a raised to n, then raised to term will get multiplied, or you can interchange the index. तुम्ही इंडेक्स इंटरचेंज पण करू शकता, n खाली m वरती, ठीक आहे, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन. बेसिक तर हेच आहे पण ते एक एक्स्ट्रा म्हणून सांगितलंय तुम्हाला. ओके. तर बघा इथं आपण एक्झाम्पल मगच घेऊ. फॉर एक्झाम्पल किंवा समजा आपण असं घेतलं 10 raised to 3 raised to 2 that is 10 raised to 3 into 2 that will be 6. Don't write 3 raised to 2 means 9 over here. ओके. तसं लिहू नका, 9 लिहिणार नाही तर 3 चा स्क्वेअर 9 होतो. नाही, रेस टू असेल तर इंटू करायचं त्यांना. ओके. आफ्टर दिस नंबर 4 आपण बघू, एनिथिंग रेस टू 0 इज 1. एनिथिंग रेस टू 0, सपोज a रेस टू 0 इज इक्वल टू 1. फॉर एक्झाम्पल 10 रेस टू 0 इज 1. नंबर 5 समजा 1 upon a raised to m will be equal to a raised to minus m, or 1 upon a raised to minus m is equal to a raised to m. If एखादी टर्म डिनॉमिनेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटरची टर्म तुम्ही न्यूमरेटरला नेली आणि न्यूमरेटरची जर का टर्म डिनॉमिनेटरला नेली, न्यूमरेटरला असले तरी पण खाली जर नेली तर साइन चेंज करायची इंडेक्सची. काय चेंज करायची? साइन. समजा a रेस टू m होता, वर नेला a रेस टू मायनस m झाला. तुमचा मायनस m असेल तर वर गेला प्लस m. सिमिलर फॉर द न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला आणताना सुद्धा तुम्हाला तसंच करायचंय. समजा त्याचं एखादं एक्झाम्पल आपण घेऊ की 1 upon 10 raised to minus 14 आहे, तर वर गेलं का 10 raised to plus 14 होऊन जाईल. 1 upon 5 raised to 7 आहे, वर गेलं का 10 raised to minus 5 raised to minus 7 will be there. ओके. दीज आर द बेसिक लॉ ऑफ इंडायसेस. हे तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या वेळेला कामात येतात 10 raised to च्या पॉवरसाठी एक्झाम्पल्समध्ये. तर आपण इथे हा एक बेसिक पार्ट बघून घेतलाय, ते एवढं लिहा, मग मी पुढचा पार्ट लगेच सांगतो तुम्हाला. राईट डाऊन दिस. Now we are going to see the power of 10 or its decimal points. Power of 10 and its decimal point. बघू आपण कॅल्क्युलेशन कसे. 10 raised to 0 1, 10 raised to 1 10, 10 raised to 2 100, 10 raised to 3 1000, 10 raised to 4 10,000, 10 raised to 5 1 lakh, 10 raised to 6 10 lakh. जशी जशी आपण या ठिकाणी व्हॅल्यू वाढवतोय, 10 ची पॉवर वाढवतोय, तसे तसं एक एक झिरो वाढतोय. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 raised to लक्षात घ्या, इथं मी 5 केलं समजा, तर 10 raised to 5, 10 raised to 5 इट मीन्स 1 वरती 5 झिरोज. 1 म्हणजे 1 डिजिट लिहिल्यानंतर तिथून पुढे किती पाहिजे? 5 झिरोज. इट इज नॉट लाईक 10 लिहिल्यावरती पुढे 5 झिरोज. 10 लिहिल्यावरती पुढे 5 झिरोज ते किती होतील? 6 झिरो होऊन जातील. टोटल 6 झिरो विल बी देअर. त्यामुळे काही काही जणांना जर लिहायला सांगितलं ना, त्यांची मिस्टेक काय होती? राईट डाऊन 10 raised to 7. ते काय करतात? 10 आणि पुढे 7 झिरोज. 1 2 3 4 5 6 7. इट इज नॉट लाईक दॅट. 10 raised to 7 मीन्स काय करायचं? फर्स्ट ऑफ ऑल 1 लिहायचं आणि त्याच्यावरती किती झिरोज? 1 2 3 4 5 6 7 लाईक दिस. समजतंय? तर ह्या मिस्टेक झाल्या नाही पाहिजे. इवन तुम्हाला समजा अशी व्हॅल्यू दिली 10 raised to किती आहे? 10 raised to किती आपल्याला बघायचं आहे समजा. तर 10 raised to किती येईल?
इथे 1 ॲज इट इज, इथं टोटल झिरोज काउंट करायचे फ्रॉम हिअर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 रेज टू 12. इथं तुम्ही 10 सोडून द्याल, 10च्या पुढचे झिरोज मेजर करणार, असं नको. ठीक आहे, 1 नंतरच झिरो मेजर करायचे. हा एक पार्ट. आता पॉईंट उरतो डेसिमल पॉईंट, म्हणजे आपल्याला पुढचा जो पार्ट घ्यायचा आहे तो डेसिमल पॉईंटचा. कसं द्यायचं आपल्याला बघा. आता या ठिकाणी समजा मी इथे लिहिलं 0.1 म्हणजे 10 रेज टू -1, 0.01 10 रेज टू -2, 0.001 10 raised to -3, 0.0001 10 raised to -4, 0.00001 10 raised to -5, 0.00001 is equal to 10 raised to -6, 0.0000001 is equal to 10 raised to -7. यामध्ये काय करायचं, पॉइंटच्या राईटला जितके झिरोज आहेत, पॉइंटच्या राईटला जितके पण त्या ठिकाणी झिरोज आहेत ते झिरोज, आणि पॉइंटच्या लेफ्टला एकच झिरो असतो, यांची टोटल ॲडिशन करायची. इकडे किती आहे समजा, आपण इथे एखादी तुम्हाला व्हॅल्यू दिली, समजा 0.0000000000000 10 रेज टू किती आहे 10 रेज टू. आता पॉइंटच्या नंतर झिरोज किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, इथे 1 लिहायचं आहे 13, आणि इकडे एकच आहे 13 आणि 1 14. म्हणजे पॉइंटच्या लेफ्टला आणि राईटला, लेफ्टला ऑब्विसली एकच असणार आहे. तुम्ही म्हणाल अजून सर मी झिरो ॲड केले तर हे काउंटच होत नाही, पॉइंटच्या इकडे एकच झिरो असतो नेहमी, हे काउंटच करायचे नसतं, एकच फक्त एक, आणि इकडचे टोटल झिरोज किती, दॅट दोज आर 14, 10 रेज टू -14 प्लस 14 राईटला आले असते, -14 झिरो पॉईंटमध्ये येतात, 10 रेज टू मायनस मीन्स 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येते, आणि प्लस असेल तर 1च्या पुढे व्हॅल्यू लागते. हे माहीत असू द्या कॅल्क्युलेशनसाठी. हे काही एक्झाम्पल्स आहे, एवढं लिहून घ्या, मग मी पुढचं सांगतो तुम्हाला. राईट डाऊन. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हाऊ टू शिफ्ट डेसिमल पॉइंट. हाऊ टू शिफ्ट डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट कोणत्या पद्धतीने शिफ्ट करायचं ते आपल्याला बघायचं आहे. बघा समजा एक एक्झाम्पल बघू आपण, 5347.7184. याला कसं लिहिणार तुम्ही 10 रेज टू पॉवर मध्ये. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर याला स्टँडर्ड फॉर्म काय म्हणतो, स्टँडर्ड फॉर्म म्हणतो की जे पहिला डिजिट आहे त्याच्यानंतर लगेच पॉईंट आला पाहिजे. पहिला डिजिट आहे त्याच्यानंतर काय आला पाहिजे, लगेच पॉईंट आला पाहिजे. येते लक्षात. दिस इज ते एक स्टँडर्ड वे आहे लिहिण्याचा. तर आपण समजा या ठिकाणी करूया 5.34777.184. हा पॉईंट जो आहे ना 3 घरे इकडे लेफ्टला शिफ्ट केला, लेफ्टला. ठीक आहे, तर याला एक प्रकारे तुम्ही जर बघितलं तर मी 1000 नी 3 डिजिट लेफ्टला आलेला आहे. तो 3 डिजिट लेफ्टला आला याचा अर्थ त्याला डिवाइड केलं गेलेलं आहे 1000 नी. 1000 नी डिवाइड केलं तर तो 3 डिजिट लेफ्टला येईल. येते लक्षात. बॅलन्स करण्यासाठी मला 10 रेज टू किती डिजिट लेफ्टला आला, तो 3 डिजिट आलेला आहे लेफ्टला. तर बॅलन्स करण्यासाठी मला त्याला 1000 नी म्हणजे डिवाइड केलं 1000 नी तर ही व्हॅल्यू भेटणार, म्हणजे मला 1000 नी मल्टिप्लाय करावं लागेल. मी बघा लगेच इथे लिहितो 5.3477184 इंटू 10 रेज टू. 10 रेज टू किती राहील 1 2 3 10 रेज टू 3. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, when you have to shift the decimal point from right to left at that time. किती हे बघा याच्यावरून डायरेक्ट हे बघू किती डिजिट्स तो लेफ्टला गेलाय 1 2 3 डायरेक्टली 10 रेज टू 3. समजा 5 डिजिट्स लेफ्टला गेला असता तर 10 रेज टू 5, 7 डिजिट्स लेफ्टला गेला असता तर 10 रेज टू 7 असं लिहिलं असतं. म्हणजे इंडेक्स कसा लिहायचा आहे, पॉझिटिव्ह. किती लिहायचा, जेवढा डिजिट तो लेफ्टला जातो तेवढे लिहायचं तिथे. ओके, समजा आपण एखादं एक्झाम्पल बघू 0.04371. ठीक आहे, आपला स्टँडर्ड फॉर्म काय म्हणतो
हा जो डिजिट आहे याच्या शेजारी पॉइंट आला पाहिजे. मग याला मी काय केलंय, एक प्रकारे बघा 10 हे बघा 2 डिजिट इकडे गेलाय तो राईटला. इट मीन्स मी त्याला 100 नी मल्टिप्लाय केल्यानंतर तो राईटला जाईल ना. 100 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 नी डिवाइड केलं पाहिजे बॅलन्स करण्यासाठी. बघा 100 नी डिवाइड केलं 2 डिजिट इकडे येईल आणि ही व्हॅल्यू भेटेल. बॅलन्स करा. इथे कसं आपण बॅलन्स केलं होतं, 1000 नी डिवाइड केलं तर 1000 नी मल्टिप्लाय, कारण 1000 नी डिवाइड केलं तर तो इकडे 3 डिजिट लेफ्टला येईल, म्हणून बॅलन्स करायला असं लिहिलं होतं. याच्यावरून डायरेक्ट याचा आपण विचार केला नंतर. ठीक आहे. आता याला कसं लिहिता येईल, 4.371 इंटू 10 हा हे बघा 100 म्हणजे 10 तो वर गेला का 10 ॲज द लॉ ऑफ इंडेक्स खालची टर्म डिनॉमिनेटरची वर नेली का साइन चेंज होते, प्लस होता खाली 10 तो वर गेला का 10 मग आपण याला डायरेक्ट विचार करू. बघा 4.371 ज्या वेळेला डिजिट लेफ्ट टू राईट जातो, कसं जातो, लेफ्ट टू राईट. बरं ठीक आहे. 4.371 इंटू 10 सगळ्यात पहिले विचार करायचा राईट टू लेफ्ट आलाय का, नाही, लेफ्ट टू राईट चाललाय. मग इंडेक्स निगेटिव्ह पाहिजे. हाऊ मेनी डिजिट्स, 1 2 डिजिट्स, 10 मग लक्षात घ्या, नोट इफ decimal point moves from right to left, index of 10 must be positive, otherwise किंवा खाली लिहू नवीन, and if decimal point moves from left to right, index of 10 must be negative. Are you getting this? Right to left 10 raised to power पॉझिटिव्ह, लेफ्ट टू राईट 10 raised to power निगेटिव्ह. राईट डाऊन दिस. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला डिरेक्टली आपण काय करू, प्रॉब्लेम्सला स्टार्ट करू. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.